नमस्कार, माझे नाव कार्तिकी किरण पाटोळे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वहाली. आदरणीय व्यासपीठावरील सर्व शिक्षक वृंद, मान्यवर तसेच माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे रणरागिनी योगासनीय अतुल धैर्य कामिनी रुजवले सबीज क्रांतीचे अंजन्मदिल संक्रांतीला. आज आपण एका रणरागिणीचं जिने क्रांतीचं बीज रुजवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील दलित कुटुंबात खंडोजी नेवसे यांच्या पोटी लक्ष्मीबाई यांच्या पोटी त्यांचा विवाह झाला. खंडोजी नेवसे हे त्यांचे वडील. जुन्या रूढीप्रमाणे बालविवाह प्रथा असल्या कारणाने वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्योतिबा फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते नेते होते. लग्न झाले तेव्हा सावित्रीबाई अडाणी होत्या, परंतु ज्योतिबा फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते नेते असल्यामुळे त्यांनी सुरुवात घरापासून केली आणि तिथूनच स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. अनेक संकटांना त्यांना सावित्रीबाई सामोरे जावे लागले. जाता जाता एवढेच म्हणे, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.